नमस्कार मंडळी. तुम्ही पाहत आहात कलियुगातील गोष्टी, जिथं प्रेम, विश्वासघात आणि वासना या त्रिकोणाच्या भोवऱ्यात गुंतलेली खरी माणसं, खरी नाती आणि खरं अधपतन दाखवलं जातं. आज आपण पाहणार आहोत एका तरुण गृहस्थाची कथा, जो आपली सुखी वाटणारी संसाराची गाडी चालवत होता. पण अचानक त्याच्या नजरेनं शेजारीणबाईवर असा घाव केला की सर्वसामान्य नातं एका भयंकर गुन्ह्यात बदललं. ही घटना आहे औरंगाबाद, महाराष्ट्रामधील जून 2022 ते मार्च 2023 या कालावधीत घडलेली. या कहाणीमध्ये मुख्य पात्र आहेत: एक अमोल शिंदे, वय 32, खाजगी कंपनीत नोकरी करणारा विवाहित तरुण. 2 नेहा शिंदे, अमोलची पत्नी, घर सांभाळणारी, नोकरी करत नाही. 3 स्वप्ना देशमुख, वय 35, समोरच्या घरात राहणारी शेजारीण, एकटी, नवरा परदेशात. 4 शुभम देशमुख, वय 38, स्वप्नाचा नवरा, UK मध्ये नोकरीला. 5 प्रिया, 4 वर्षाची, अमोल व नेहाची मुलगी. अमोल आणि नेहा नवविवाहित असूनही चांगले सेटल्ड कपल होतं. छोटं घर, एक मुलगी आणि बऱ्यापैकी समाधान. त्यांचं समोरचं घर काही दिवसांपूर्वी नव्याने भाड्यानं दिलं गेलं. जिथं राहायला आली स्वप्ना देशमुख. 35 वर्षीय स्वप्ना दिसायला सुंदर, बोलण्यात गोड आणि कायम सजून दजून राहणारी. ती म्हणायची तिचा नवरा परदेशात आहे, त्यामुळे ती आणि तिची मुलगी दोघीच राहतात. सुरुवातीला फक्त ओळखीचं हसणं, मग तुमच्या घरी मी चहा देते असं म्हणत स्वप्ना एक दिवस अमोलच्या घरी आली आणि सगळं सुरू झालं. हळूहळू दोघांमध्ये आकर्षण वाढलं. स्वप्ना दररोज काही ना काही कारणानं अमोलच्या घरात येऊ लागली. कधी नेहाच्या तब्येत बरी नाही म्हणून मदतीला, तर कधी मुलींसाठी खेळणी घेऊन. अमोलच्या लक्षात आलं ती त्याच्याकडे पाहताना फार वेगळ्या नजरेने बघते. एका दिवशी नेहा तिच्या माहेरी गेली होती. 2 दिवसासाठी. स्वप्नाने अमोलला चहा प्यायला बोलावलं. घरात फक्त ती, हलकासा संगीत, परफ्यूमचा वास आणि तिचं हळूच म्हणणं, तुम्ही खूप शांत आणि हुशार दिसता, मला तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं. अमोल गोंधळला, पण त्या नजरेत काहीतरी होतं. त्या दिवशी अमोल आणि स्वप्ना पहिल्यांदाच एकमेकांच्या मिठीत हरवले आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. नेहा बाहेर गेली की दोघं फक्त एकमेकांसोबत असायचे. अमोल आता कामावरून लवकर यायचा आणि स्वप्ना तयार होऊन त्याची वाट पाहायची. त्या दोघांची जवळपास 3 महिने बेडरूममध्ये एक वेगळंच जग तयार केलं होतं. स्वप्नाच्या केसात हात फिरवणं, तिच्या ओठांवर निवांत चुंबन, तिच्या पाठीतून घसरत जाणारा स्पर्श. अमोल पूर्णपणे तिच्या मोहजाळात अडकलेला होता. नेहाला आपल्या पतीवर शंका येऊ लागली. नेहाला हळूहळू पतीचं बदललेलं वागणं जाणवू लागलं. फोन लॉक करणे, अचानक स्वप्नाकडे जाणे, रात्री उशिरा घरी येणं. एक दिवस ती अमोलच्या फोनवर व्हॉट्सअप वेब उघडते आणि तिला दिसतात काही अत्यंत खाजगी मेसेजेस आणि फोटो. तुझ्या मिठीत विसरून जातो मी सगळं, कालचा वेळ परत हवा आहे. स्वप्ना मी अमोलची चॅट लाईव्ह चालू होती. नेहा हादरते. नेहाने काही न बोलता एक प्लॅन तयार केला. नेहाने कोणालाही न सांगता बेडरूममध्ये CCTV बसवला. दुसऱ्या दिवशी ती घरातून बाहेर गेल्यासारखी निघते, पण लगेच बाजूच्या घरात जाऊन लपते. अमोलने संधी साधून स्वप्नाला घरी बोलवलं. ते बेडरूममध्ये गेले आणि काही क्षणातच नेहा लाईव्ह CCTV फीड सुरू करून सगळं पाहत होती. ती थेट बेडरूममध्ये घुसते आणि दोघांना रंगे हात पकडते. स्वप्ना शरमेनं खाली मान घालते. अमोल बिथरतो. नेहाने नुसती घरात आरडाओरड केली नाही, तर लगेच पोलिसांना फोन केला. माझ्या नवऱ्याने माझ्यावर मानसिक क्रौर्य केलं आहे आणि शेजारणीशी शारीरिक संबंध ठेवले आहेत, अशी तक्रार दिली गेली. या घटनेनंतर स्वप्ना समाजात बदनाम झाली. तिचा नवरा परदेशातून परत आला आणि तिला घटस्फोट दिला.
अमोल व नेहाचं नातं पण तुटलं. घटस्फोट आणि मुलीचं कस्टडी प्रकरण कोर्टात गेलं. एक छोटा मोह, एक क्षणाचं आकर्षण आणि आयुष्यभराची किंमत. अमोल, स्वप्ना, नेहा तिघंही वेगवेगळ्या दिशांनी फुटले. प्रेमासारखं शुद्ध काही नसलं तरी वासनेसारखा घातक भावही काही नाही. मित्रांनो, ही होती आजची खरी धक्कादायक आणि भावनिक कथा, जिथे एक अनैतिक संबंध कित्येक आयुष्य उद्ध्वस्त करतो. असाच सत्यकथा पाहण्यासाठी लगेच कलियुगातील गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.